नमस्कार मित्रांनो, मी दादासाहेब मुंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस आहे आणि आज आपल्यासमोर मराठवाडा रहिवासी संघ या रुपेश पाटील यांनी सुरू केलेल्या पेजवर आपल्याशी संवाद साधत आहे। आजच्या दिवसाचं विशेष वैशिष्ट्य असं आहे की आज संबंध जगातल्या आणि या देशातल्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण म्हणजे रमजान आज आहे। या निमित्तानं मी संबंध मुस्लिम धर्मियाबरोबर पवित्र रमजानचा अमल करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देतो। रुपेश बेद्रे पाटील हे बीड जिल्ह्यातले तरुण कार्यकर्ते आहेत। पुण्यामध्ये शिक्षणाच्या निमित्तानं गेल्यानंतर त्यांनी मराठवाड्यातून वेगवेगळ्या उद्योगाच्या व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं त्या शहरामध्ये गेलेल्या काही लोकांना एकत्रित करून मराठवाडा रहिवासी संघाची स्थापना केली। आम्ही गेल्या काही दिवसात सातत्यानं पाहत आहोत मराठवाड्यात राहणाऱ्या माणसांच्या मूलभूत सुविधांच्या संदर्भामध्ये विषय असेल, पुण्यामध्ये स्थानिक काही प्रश्न असतील, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे काही लोक असतील, यांना एकत्रित करून रुपेश पाटलांनी हे संघटन उभं केलं आहे। त्यांच्या प्रयत्नाला खरं म्हणजे आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे। मराठवाड्याचं वैशिष्ट्य आहे की मराठवाड्याची माणसं महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात जावो, देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जावो, त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व, एक व्यक्तिमत्व ते सातत्यानं जोपासतात। गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मराठवाडा रहिवासी संघाचं एक स्वतंत्र अस्तित्व होतं, वेगळेपण होतं आणि ते त्यांनी जोपासलेलं आहे। आणि अशा या मराठवाडा रहिवासी संघाच्या पेजवर आज मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। मराठवाड्याच्या संदर्भामध्ये आपण बोलत असताना खरं म्हणजे आमच्या चर्चेमध्ये जेव्हा ठरलं की असा विषय आपण मांडायचा आहे, तेव्हा पहिला प्रश्न असा पडला की मराठवाडा हा विषय काल, आज आणि उद्या माझ्यासाठी हा भावनिक विषय आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना मराठवाड्याच्या निर्मितीचा इतिहासच माहीत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। विशेषतः 1980 नंतर ज्यांचा जन्म झाला अशा अनेक लोकांना, अनेक विद्वानांना, अनेक हुशार माणसांना सुद्धा मराठवाडा हा प्रदेश कसा निर्माण झाला, त्याची काय पार्श्वभूमी आहे या संदर्भातली माहिती नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। कधी काळी अत्यंत संपन्न असणारा हा विभाग, सातवाहनापासून देवगिरीच्या यादवापर्यंत संपन्न असलेला हा विभाग मधल्या 400 वर्षामध्ये, विशेषतः मुस्लिम राजवटीमध्ये हा विभाग हैदराबाद स्टेटला जोडला गेला। कर्नाटकातला काही भाग, आंध्रातला तत्कालीन आणि आजच्या तेलंगणातला काही भाग आणि मराठवाड्यातले काही जिल्हे असा मिळून हा हैदराबाद स्टेट। भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला, मात्र मराठवाड्याला ते भेटलं नाही।
आजही जेव्हा आम्ही महाराष्ट्रात फिरतो आणि तेव्हा ही गोष्ट कधीतरी भाषणामध्ये सांगतो की मराठवाड्याचा स्वातंत्र्याचा दिवस हा 15 ऑगस्ट नाही तर अन्य काहीतरी आहे, हे जेव्हा काही लोक ऐकतात तेव्हा त्यांना त्याचं आश्चर्य वाटतं. मात्र मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा इतिहास आमच्यासाठी प्रेरणादायी इतिहास आहे. मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाचा मुक्तिदिन हा आमच्यासाठी स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाड्यासाठी स्वतंत्रपणे युद्ध करावं लागलं. मराठवाडा हा देशामध्ये सामील झाला पाहिजे ही भूमिका घ्यावी लागली. उस्मान मीर या तत्कालीन हैदराबाद स्टेटच्या राज्याने भारतात सामील व्हायचा नाही असा निर्णय घेतला आणि म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी 13 सप्टेंबरला भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठरवलं की ज्या हैदराबाद स्टेटमधली बहुसंख्य जनता हिंदू आहे मात्र राजा मुस्लिम आहे आणि त्याचं भारतात सामील होण्याचं मत दिसत नाही, अशा वेळेस केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर असं 4 दिवस एक मोठा संघर्ष झाला. त्या संघर्षातून 17 सप्टेंबरला या मराठवाड्याच्या नशिबी स्वातंत्र्याची पहाट उगवली आणि तेव्हापासून 17 सप्टेंबर हा मराठवाड्यासाठी स्वातंत्र्याचा दिवस आहे, ती स्वातंत्र्याची पहाट आहे. साधारण 64,590 चौरस किलोमीटरचा हा प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये सुरुवातीला 5 नंतर 7 आणि आता 8 जिल्हे आहेत. एकूण 78 तालुके आहेत आणि जवळपास 60 बाजारपेठेची शहरे आहेत. 1 नोव्हेंबर 1956ला पहिल्यांदा मराठवाडा हा मुंबई प्रांताला जोडला गेला. त्यानंतर भाषावार प्रांत रचना ठरली आणि भाषावार प्रांत रचना ठरल्यानंतर मराठवाड्याचा समावेश 1 मे 1960ला निर्माण झालेल्या महाराष्ट्रात झाला. खरं म्हणजे मराठवाडा महाराष्ट्रामध्ये सशर्त सामील झालेला आहे. अन्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात सामील होत असताना मराठवाड्याने काही अटी घातल्या नाहीत. काही राज्यांनी शर्ती घातल्यामुळे त्यांना अधिकचा वाटा मिळाला. मराठवाड्यातली तत्कालीन राजकीय नेतृत्वाची धुरा सांभाळणारे काही लोक हे करू शकले असते, मात्र मराठवाड्यातली माती आणि माणसंच मुळात सहिष्णू आहेत, प्रेमळ आहेत, आपलेपणाची जाणीव आणि भावना असलेली आहेत. आणि मग असा मराठवाडा काल कसा होता, तो आज कसा आहे आणि तो उद्या कसा असेल या विषयावर चिंतन करण्याची ही संधी आहे. खरं म्हणजे कालचा मराठवाडा जर आम्ही बघितला तर तसा तो कालही संपन्न होता आणि विशेषतः तो सर्व अर्थाने संपन्न होता. साहित्याच्या क्षेत्रात असेल, सांस्कृतिक क्षेत्रात असेल, राजकारणात असेल, समाजकारणात असेल, अध्यात्मामध्ये असेल, या सर्व क्षेत्रामध्ये मराठवाड्याची एक स्वतंत्र अशी ओळख आहे. आज मराठवाड्यामध्ये जे 8 जिल्हे आहेत त्या 8 जिल्ह्यातल्या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. जसं आम्ही औरंगाबादचा विचार करतो, औरंगाबाद हे 1 मे 1960 नंतर मराठवाड्याचं मुख्यालय आहे. प्रशासकीय दृष्ट्या औरंगाबादमधून मराठवाड्याचा सर्व कारभार चालतो. औरंगाबाद हे औद्योगिकरणामध्ये झपाट्यानं मोठं झालेलं शहर आहे. मात्र या जिल्ह्याची याच्या पलीकडे जाऊन जी ओळख आहे ती सर्वात महत्त्वाची ओळख अशी आहे की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जागतिक दर्जाची काही तीर्थक्षेत्र आहेत, जागतिक दर्जाचे काही स्तूप आहेत, जागतिक दर्जाची काही पर्यटन स्थळं आहेत. संपूर्ण जगाला ज्या
नावानी मोहिनी घातली गेली ते अजिंठा आणि वेरूळ हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. देशातल्या 12 एक ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर हे औरंगाबादमध्ये आहे. अद्भुतपणा असलेली पानचक्की औरंगाबादमध्ये आहे. ताजमहालाची प्रतिकृती असलेल्या बीवीचा मकबरा औरंगाबादमध्ये आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मायेमाऊलीने महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या साम्राज्याची आणि स्वराज्याची संकल्पना केली त्या माँसाहेब जिजाऊंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि त्या सून म्हणून ज्या विभागात पहिल्यांदा आल्या त्या मराठवाड्याच्या मातीचं वैशिष्ट्य असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ जेव्हा शोधावी लागते तेव्हा त्यांना औरंगाबाद जिल्ह्यापासून त्याची सुरुवात करावी लागते. हे औरंगाबाद जिल्ह्याचं विशेष असं वैशिष्ट्य आहे. त्याच्या थोडंसं बाजूला गेलात तर जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्राला या जिल्ह्याने बी बियाण्याची संस्कृती आणि बी बियाण्याचं उत्पादन करण्याचा एक नवीन कार्यक्रम, एक नवीन विचार आणि प्रेरणा जालन्यानं दिली. औद्योगिकदृष्ट्या हे शहर तसं विकसित शहर आहे. कच्च्या लोखंडापासून पक्क लोखंड बनवण्याचे अनेक कारखाने जालना जिल्ह्यामध्ये आहेत. जालना जिल्ह्यामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत आणि त्याच्याच शेजारी लागून असलेल्या परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर पाहितलं तर परभणीचं एक वैशिष्ट्य आहे की संत साहित्याची परंपरा असलेल्या संत जनाबाईंचा जो उगम आपण पाहतो तो गंगाखेडमध्ये आहे. परभणी हे सांस्कृतिकदृष्ट्याही मोठं केंद्र आहे. परभणी हे शेतीच्या संदर्भात अत्यंत सुपीक जमीन असलेला जिल्हा अशी त्याची ख्याती आहे. त्याच्या शेजारी जर आपण गेलात तर असं म्हटलं जातं आपल्याकडे की संत साहित्याचा आणि संत या विषयाचा पाया जर कुणी घातला असेल तर तो संत नामदेव महाराजांनी घातला. आणि संत नामदेव महाराज हे अशा भागातून आलेत ते म्हणजे हिंगोलीमध्ये त्यांचं जन्मगाव आहे. याच हिंगोलीमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी अजून एक ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ. विशेष म्हणजे हिंगोली असा एक जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यातून विदर्भाची आणि मराठवाड्याची सीमा जाते. या जिल्ह्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की हा जिल्हा बहुसंख्य आदिवासी आणि या राज्यातल्या बंजारा समाजाचं कुलदैवत असलेल्या पौरा देवीचं तीर्थक्षेत्र असलेल्या सीमेवरचा हा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्याला लागून जो महत्त्वाचा दुसरा एक जिल्हा आहे त्याचं नाव आहे नांदेड. तर नांदेडचं नंदीग्राम हे त्याचं मूळ नाव. मात्र नांदेडचं वैशिष्ट्य काय आहे की नांदेड हा जगभरातल्या लोकांना माहीत असलेला जिल्हा आहे. जगामध्ये ज्या ज्या देशात शीख धर्मीय लोक राहतात त्या शीख धर्मियाचं अत्यंत महत्त्वाचं तीर्थस्थान हे नांदेडमध्ये आहे. गुरु गोविंद सिंग हे नांदेडमध्ये त्यांचं गुरुद्वार असल्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व आहे. महाराष्ट्रातल्या 3.5 पीठापैकी एक असलेली माहूरची रेणुका ही नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. जगाच्या इतिहासामध्ये ज्या भुईकोट किल्ल्याची वारंवार चर्चा होते तो कंधार या जिल्ह्यामध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं नांदेडची ओळख काय आहे तर नांदेडची ही ओळख आहे की मराठवाडा जेव्हा निर्माण होण्याच्या स्थितीमध्ये होता तेव्हा जी सर्वात मोठी आंदोलनं झाली ती या शहरापासून झाली. स्वामी रामानंद तीर्थ असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, या देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यांनी काम केलं ते कैलासवासी PV नरसिंहराव असतील, बाबासाहेब परांजपे असतील, अशी अनेक नावं आपल्याकडे आहेत की ज्यांनी मराठवाड्याच्या निर्मितीमध्ये योगदान दिलं. त्या सगळ्या लोकांचा हल्ली मुक्काम त्या तत्कालीन स्थितीमध्ये नांदेडमध्ये असायचा आणि त्या सगळ्यांचं शिष्यत्व, त्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी ज्या माणसाला भेटली त्या माणसानं आमदारकीपासून देशाच्या एका मोठ्या पदापर्यंत राज्याचा मुख्यमंत्री आणि नंतर या देशाचा गृहमंत्री असं ज्यांना होण्याची संधी भेटली त्या कैलासवासी शंकरराव चव्हाणांचा हा जिल्हा आहे. आणि म्हणून नांदेडच्या अनेक गोष्टी आपल्याला नंतर मी आपल्याशी बोलणार आहे. त्याच्या शेजारी लागून असलेला दुसरा एक जिल्हा आहे
तो आहे लातूर. आता लातूरबद्दल तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये ज्ञानाची गंगा जिथे वाहते, शिक्षणाची पंढरी ज्या जिल्ह्याला समजलं जातं, गावच्या नगराध्यक्ष पदापासून देशाच्या लोकसभेच्या सभापती पदापर्यंत, अनेक राज्याच्या राज्यपालापर्यंत ज्यांना पोहोचता आलं त्या शिवराज पाटील चाकूरकरांचा तो जिल्हा. बाबळगावच्या सरपंच पदापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत आणि देशाच्या अवजड उद्योग मंत्र्यापर्यंत ज्यांनी प्रवास केला त्या विलासराव देशमुखांचा तो जिल्हा. सहकाराच्या क्षेत्रामध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा ज्यांनी उमटवला आणि त्या ठशाबरोबर साखर कारखानदारी काय असते हे ज्यांनी पश्चिम महाराष्ट्राला दाखवून दिलं, त्या विकास आणि मांजरा कारखान्याचा हा जिल्हा. शिवाजीराव पाटील निलंगेकरांसारखा एक मुख्यमंत्री याच लातूरनं आपल्याला दिला. अशा या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्या शेजारी असलेला उस्मानाबाद हा जिल्हा आहे. उस्मानाबादचं वैशिष्ट्य हे आहे की संत साहित्याची परंपरा असलेल्या संत गोरोबा काकांचं तेर या जिल्ह्यामध्ये आहे. मांजरा नदीच्या सीमेवर असलेला हा जिल्हा विशेषतः महाराष्ट्रामध्ये उद्योगाच्या संदर्भानं जेव्हा एक पिढी अशी होती की ज्यांच्या डोक्यामध्ये शेळी पालन उद्योग करण्याचं एक फॅड आलं होतं आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी शेळी पालनाचा उद्योग जेव्हा मोठ्या प्रमाणात सुरू झाला तेव्हा शेळी कुठली असावी तर ती उस्मानाबादी असावी, म्हणजे व्यवसायाला एक नवीन परिणाम देणारा हा जिल्हा आहे. सिंचनाच्या क्षेत्रामध्ये आणि रांगड्या राजकारणाच्या व्यक्तिमत्वामध्ये हा जिल्हा सातत्यानं ओळखला जातो, तो म्हणजे पद्मशिव पाटलामुळे. आणि अशा या जिल्ह्याच्या सगळ्या सीमा जेव्हा आपण बघतो तेव्हा सर्वात सेंटरला मध्यवर्ती ठिकाणाचा एक जिल्हा जो आहे तो म्हणजे माझा जिल्हा, म्हणजे ज्याला आपण बीड या नावानं ओळखतो. तसं बिंदुसरेच्या किनाऱ्यावर वसलेलं हे शहर, कधी काळी चंपावती नावाची एक राणी इथं राज्य करत होती अशी आख्यायिका आम्ही ऐकत आलो आहोत. परळीच्या वैद्यनाथापासून राजकारणातल्या गोपीनाथपर्यंत अनेक गोष्टी पाहितलेला हा जिल्हा. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही जेव्हा मराठवाड्याचा विचार करतो, मी ज्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलं त्या सगळ्या जिल्ह्यांची जेव्हा आपण मागची पार्श्वभूमी पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की हा मराठवाडा ज्या पद्धतीनं भौगोलिकदृष्ट्या, ज्या पद्धतीनं सांस्कृतिकदृष्ट्या, ज्या पद्धतीनं अर्थकारणाच्या बाबतीत, ज्या पद्धतीत राजकारणाच्या बाबतीत उभा राहिला तेव्हा काही गोष्टीचा अभ्यास आपण विचार केला पाहिजे, इतिहास लक्षात घेतला पाहिजे. या मराठवाड्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की या मराठवाड्यामध्ये सर्वात लांबीची वाहणारी नदी या मराठवाड्यामध्ये आहे ती म्हणजे गोदावरी. गोदावरीचं वैशिष्ट्य काय आहे तर गोदावरी मराठवाड्यातल्या 8 पैकी 5 जिल्ह्यातून वाहते किंवा तिचा स्पर्श करून जाते. त्या नदीचं पाणी मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्याशी संबंधित आहे. त्या जिल्ह्यामध्ये जी क्रांती झाली आहे, कृषी क्रांती विशेषतः, ती यामुळे झालेली आहे. मराठवाडा उभा राहत असताना आपण बघतो की मराठवाड्यामध्ये स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर सर्वात मोठा प्रश्न जर काही असेल तो पाण्याचा होता. आणि गोदावरीचं पाणी अडवल्याशिवाय मराठवाड्यामध्ये सिंचनाची क्रांती होणार नाही असं काही लोकांच्या लक्षात आलं. आणि म्हणून आधुनिक भगीरथ होण्याचं पुण्य ज्यांच्या पदरी पडलं ते कैलासवासी शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या संदर्भातला सर्वात मोठा प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला. स्वतः या देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या तलावाचं भूमिपूजन केलं, ज्याला आपण आता नाथसागर म्हणतो. त्या नाथसागराचं बजेट लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करावा अशा पद्धतीचा प्रयत्न काही लोकांकडून तत्कालीन परिस्थितीमध्ये झाला होता. मात्र हा प्रकल्प जर रद्द झाला तर मराठवाड्याचं भविष्य फारसं चांगलं राहणार नाही असा विचार काही लोकांनी केला आणि म्हणून शंकरराव चव्हाणांनी त्यांचं नेतृत्व केलं आणि नाथसागराची उभारणी झाली. आज आपण बघतोय की औरंगाबाद असेल, जालना असेल, बीड असेल, ही सगळी शहरं केवळ सिंचनासाठी नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा नाथसागरावर अवलंबून आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातला काही भाग, जालना जिल्ह्यातला काही भाग, परभणी जिल्ह्यातला काही भाग, बीड जिल्ह्यातला काही भाग, जालन्यातला काही भाग आज सिंचनाखाली या धरणामुळे आहे. या धरणाचा दुसरा टप्पा जो झाला तो माजलगावमध्ये झाला. कैलासवासी सुंदरराव सोळुंके एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आमच्याकडे तत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा होतं
आणि त्यांनी पुढाकार घेतला आणि म्हणून माजलगाव झालं, आमच्याकडे धनेगाव झालं, आमच्याकडे अनेक मध्यम मोठी प्रकल्प झाली आणि त्याच्यानंतरचा एक प्रकल्प झाला तो म्हणजे विष्णुपुरी. हे सगळे प्रकल्प आणि विशेषतः सिंचनाच्या संदर्भातली धरणांची साखळी निर्माण केली गेली पाहिजे असा शंकररावांचा दृष्टिकोन मला वाटतं की आज आपल्याला त्याचं महत्त्व कळल्याशिवाय राहणार नाही. कारण गोदावरीचं पाणी जर योग्य पद्धतीने आम्ही अडवलं नसतं, जिरवलं नसतं आणि वापरात आणलं नसतं तर कदाचित मराठवाड्याचं आज वाळवंट दिसलं असतं आपल्याला. आज औरंगाबादची प्रगती एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला जे झालेली दिसती, भरभराटीनं झालेली दिसती, त्याच्या पाठीमागचं कारणच हे की शंकररावांची जी दृष्टी होती त्या दृष्टीमुळे हे सगळं घडू शकलं. आणि म्हणून या पाण्याचा उपयोग करून आपण केवळ शेतीच्या क्षेत्रात विकास केला असं नाही, तर आपण औरंगाबाद सारखं शहर एक जे शहर आहे की ज्याला असं म्हटलं जातं की आशिया खंडातलं सर्वात वेगानं वाढणारं हे शहर आहे. हे वाढलं कशामुळं, तर त्याचं एकमेव कारण असं आहे की आपल्याला कोणताही उद्योग आणायचा असेल, कोणतंही चांगलं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यात आहे पाणी, जमीन आणि वीज. आणि ह्या सगळ्या सुविधा औरंगाबादमध्ये पाण्यामुळे निर्माण होऊ शकल्या आणि म्हणून औरंगाबादची आज आपण जी पाहतोय ती प्रगती आपल्याला दिसते. मात्र हा सगळा मराठवाडा जेव्हा उभा राहत होता त्या उभा राहणाऱ्या मराठवाड्यामध्ये कोणत्या लोकांचं योगदान होतं असाही एक प्रश्न समोर येतो. आपण जेव्हा खरं म्हणजे या लोकांचा नामोल्लेख करणंही आहे आपल्याला की कारण मराठवाडा हा कालचा मराठवाडा हा सगळ्या दृष्टीनं संपन्न कसा होता हे जेव्हा आपण बघतो तेव्हा असं लक्षात येतं की हे सगळं संपन्नतेचं लक्षण जे आहे ते केवळ मराठवाड्याच्या निर्मितीमध्ये आहे. कैलासवासी विनायकराव पाटलासारखा माणूस औरंगाबादमध्ये जन्माला आला आणि त्यांनी जेव्हा असं पाहिलं की मराठवाड्याची नवीन निर्मिती झालेली आहे, मराठवाड्यामध्ये शिक्षणाची सोय नाही आहे, मराठवाड्यातल्या मुलांना एकतर पुण्यामध्ये नसता डायरेक्ट हैदराबादमध्ये उच्च शिक्षण घ्यायला जावं लागायचं, उच्च शिक्षणाची सोय मराठवाड्यात उपलब्ध नाही हे लक्षात घेऊन विनायकराव पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी मराठवाड्यामध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. मराठवाड्यातल्या बहुतांशी जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण देण्याचं काम मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या संस्थेनं गेली अनेक वर्ष सुरू ठेवलेलं आहे. मग ते देवगिरी महाविद्यालय असेल, ते शिवाजी महाविद्यालय असेल, ते यशवंत महाविद्यालय असेल किंवा मी ज्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे ते बलभीम महाविद्यालय असेल, ही सगळी महाविद्यालय मराठवाड्यात, ही सगळ्या शाळा, गंगापूरचं मुक्तानंद असेल, विनायकराव पाटील वैजापूरचं असेल, ही सगळी महाविद्यालय निर्माण झाली आणि म्हणून मराठवाड्यामध्ये शिक्षणाची गंगोत्री वाहू लागली. आणि म्हणून अशा लोकांचा आपण विचार केला पाहिजे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अनेक नेते झाली, त्याच्यामध्ये बाळासाहेब पवारांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल, ज्यांचा आजही रत्नप्रभासारखा एक उद्योग आपण पाहतो की बाळासाहेब पवार हे सहकारामधलं, शिक्षण क्षेत्रामधलं आणि राजकारणामधलं एक मोठं नाव होतं. बाळासाहेब पवारांनी मराठवाड्याला एक नवीन नावलौकिक मिळवून दिला की एक अत्यंत हुशार माणूस म्हणून बाळासाहेब पवारांच्या राजकारणाकडे पाहिलं जायचं. म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री कोण व्हावा असा ठरवण्याचा जो काही लोकांना अधिकार मिळायचा पक्षाकडून त्याच्यामध्ये ते होते. मात्र दुर्दैवानं त्यांना कधी मंत्री होता आलं नाही, ही इतिहासातली खंत आहे. या मराठवाड्यामध्ये औरंगाबादने अजून एक माणूस आपल्याला दिला, तो माणूस म्हणजे कैलासवासी रायभान जाधव. आता रायभान जाधवांचा उल्लेख आपण जेव्हा करतो तेव्हा खऱ्या अर्थानं या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की ही सगळी हुशार माणसं कालच्या मराठवाड्यात होती म्हणून आजचा मराठवाडा उभा राहिला. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाची संकल्पना ज्या माणसाच्या डोक्यातून आली त्याचं नाव रायभान जाधव. खरं म्हणजे ते प्रशासकीय अधिकारी होते, ते मंत्रालयात नोकरी करत होते, पण एवढा इतका हुशार माणूस राजकारणात आला पाहिजे असं सगळ्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना वाटलं. मग त्याच्यामध्ये शंकरराव चव्हाण साहेब आहेत, त्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, त्याच्यामध्ये अनेक अन्य लोक आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत. ह्या सगळ्या माणसांनी ठरवलं की रायभान जाधव हे राजकारणात असले पाहिजे कारण त्यांच्या गुणवत्तेचा आपला उपयोग करून घेता येईल. आणि म्हणून त्यांच्याबद्दलची एक गोष्ट सुद्धा मी वेळ भेटला तर तुम्हाला सांगेल की रायभान जाधव हे किती हुशार होते. मला एक त्यांचा दौरा आठवतो की डॉक्टर PC अलेक्झांडर राज्याचे राज्यपाल होते आणि ते एकदा आले होते पैठणमध्ये आणि त्यांच्या भाषणाचं भाषांतर कसं कोण करणार असा प्रश्न जेव्हा आला तेव्हा रायभान जाधवासारखा इतका उच्च कोटीचा हुशार माणूस आपल्याकडे आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ते सगळं ट्रान्सलेशन केलेलं मी ऐकलेलं आहे, मी पत्रकार होतो तेव्हा. म्हणजे आपल्या माणसांची बोली भाषा कितीही जगातल्या कोणत्याही भाषेतलं एखादं ट्रान्सलेशन करायचं असेल तर रायभान जाधवांचं नाव घेतलं जातं. खरं म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीत त्यांच्या पत्नी आमदार झाल्या, त्यांचा मुलगा आमदार झाला आणि आजही त्या परिवाराचं त्या भागामध्ये राजकीय वलय आहे.
मला तुम्हाला सांगायचं असं आहे की मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे. जसं औरंगाबादचं मी तुम्हाला सांगितलं तसं जालन्याचं आहे. जालन्यामध्ये कैलासवासी अंकुशराव टोपे साहेबांनी शिक्षणाची गंगोत्री उभी केली. सहकारामधला एक मोठा कारखाना त्यांनी आज आपल्याला उभा केलेला दिसतो. त्यांचा मुलगा पुढच्या पिढीमध्ये राजेश टोपे असतील, चांगलं काम करतायत. आत्ता सध्या आपण पाहतोय की कोरोनामध्ये आपण फार मोठा संघर्ष करतोय आणि या संघर्षामधला महानायक ठरू शकेल असं काम ज्या माणसाचं आहे ते महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि त्यांचे वडील अंकुशराव टोपे जे होते ते खासदारही होते. त्यांनी अनेक शिक्षण संस्था काढल्या आणि जालना जिल्ह्यातल्या अनेक गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्या जिल्ह्यामध्ये आज केंद्रामध्ये नेतृत्व करणारे आपले रावसाहेब दानवे साहेब असतील की गावच्या सरपंच पदापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत त्यांचं आजचा जो प्रवास आहे तो कौतुकास पात्र प्रवास आहे. परभणी असेल, परभणीमध्ये अण्णासाहेब गव्हाणे यांची परंपरा विजय गव्हाणेंनी पुढे चालू ठेवली. त्यांनीही चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये तर मी तुम्हाला उल्लेख केल्याप्रमाणे शंकरराव चव्हाणांच्या पुढच्या पिढीमध्ये अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतायत, नेतृत्व करतायत. ते राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत, ते मुख्यमंत्री होते, खासदार होते आणि आज ते ज्या पद्धतीनं काम करतायत त्यांचंही खरं म्हणजे आपण कौतुक केलं पाहिजे. त्याच्या शेजारी लातूरमध्ये असेल, लातूरमध्ये ज्या पद्धतीनं कालच्या पिढीतले आदरणीय विलासराव देशमुख साहेब होते त्यांचा वसा आणि वारसा घेऊन अमित भैया देशमुख आज राज्य मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करत आहेत. तेही वडिलांनी सुरू केलेले चांगले कारखाने त्याला अधिक पुढे घेऊन जाऊन सहकाराच्या क्षेत्रामध्ये तो आदर्श कायम ठेवून शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव भेटला पाहिजे. बाजारामध्ये अनेक ज्या वस्तू तयार होतात त्याच्यावर अवलंबून असल्या त्याला भाव भेटला पाहिजे आणि अधिकचा भाव कसा देता येईल शेतकऱ्यांना असा प्रयत्न अमित भैया देशमुख आज आपल्या करता दिसत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातली तीच परिस्थिती आहे. पद्मशिव पाटील, निंबाळकर असतील, हे सगळ्या लोकांनी राजकारणामध्ये एक नवीन पायंडा निर्माण केला. बीड जिल्ह्यातलं उदाहरण घ्यायचं झालं तर बीडचं एक वैशिष्ट्य असं आहे की बीडमध्ये राज्याला ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा अशी त्याची ख्याती आणि हा तसा आमच्या दृष्टीनं कलंक असलेली गोष्ट आहे. मात्र अपरिहार्यता अशी आहे की हाताला काम भेटलं पाहिजे, रोजगार भेटला पाहिजे आणि विशेषतः मराठवाड्यामधली इतकी चांगली सिंचनाची स्थिती असताना सुद्धा आजही 90% शेती ही कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर सगळं भागत नाही. शिक्षण हे फक्त नोकरीसाठी घेतलं जातं ही आमची मानसिकता असल्यामुळे शिक्षणासाठी ज्या पद्धतीने आम्ही सगळं विचार करतो त्या विचाराचा सगळा परिपाक आम्ही जेव्हा बघतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं की ऊसतोड कामगाराच्या संदर्भातली जी गोष्ट आपण बघतोय ती गोष्ट प्रकर्षानं ती गोष्ट म्हणजे खरं म्हणजे आपण एका गोष्टीनं विचार केला पाहिजे की ऊसतोड कामगाराच्या संदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया आमच्याकडे आम्ही काही गोष्टी केल्या पाहिजे. ऊसतोड कामगारांचं नेतृत्व गेले अनेक वर्ष सुरुवातीला बबनराव ढाकणे साहेब करत होते, नंतर गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं, नंतर आता वाईट आहे. आम्ही आता कोरोनाच्या काही भागात बघितलं, पार्श्वभूमीमध्ये बघितलं की कोरोनाच्या सगळ्या स्थितीमध्ये आम्ही ज्या पद्धतीनं ऊसतोड कामगारांची सस्य होलपट पाहिली ती वेदनादायी आहे. ही सस्य होलपट होत असताना काही गोष्टींचा आम्ही विचार केला पाहिजे की ऊसतोड कामगारांशी आमचं असलेलं नातं अधिक घट्ट आहे. आमच्या नात्यातले, आमच्या परिवारातले काही लोक ऊस तोडतात, किमान त्यांची पुढची पिढी ऊस तोडणार नाही असा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. आणि म्हणून ऊसतोड कामगारांच्या संदर्भातला हा जिल्हा जर ह्याची ओळख असेल तर याची ओळख अधिक ती पुसून टाकून एक वेगळी ओळख करता येऊ शकते का. आणि म्हणून काही प्रयत्न गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी त्यांच्या हातीमध्ये केले. त्यांनीही सिंचनाच्या कामाला गती दिली, नवीन उद्योग आणण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. मला आठवतं की ते जेव्हा 1995ला राज्याचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी परळी भागामध्ये एक पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तत्कालीन परिस्थितीमध्ये केवळ राजकारण करायचं या उद्देशाने त्याला विरोध झाला आणि तो प्रकल्प रखडला आणि हजारो हातांना काम देण्याची जी आमची इच्छा होती ती पूर्ण होऊ शकली नाही. कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मराठवाड्यातल्या काही लोकांना पुण्यामध्ये भेटलो, 5-6 हजार लोकांची एक सभा घेतली. त्यावेळेस आत्ताचे जे आमचे पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही जेव्हा पुण्यात भेटलो तेव्हा लोकांना खरं म्हणजे हे गोष्ट सहन करावी लागली की जर आपल्या भागात उद्योग असते तर आपल्याला पुण्याला यावं लागलं नसतं. आणि म्हणून धनंजय मुंडे साहेबांनी त्या कार्यक्रमात एक घोषणा केली होती की इथं जे कामगार आहेत त्या कामगारांना
येणाऱ्या आगामी काळामध्ये आपण आपल्या भागामध्ये उद्योग देऊ, 10,000 15,000 रुपयाची नोकरी करायला पुण्यात यावं लागणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण करू. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी जर पहिलं काम काही केलं असेल तर ते बीड जिल्ह्यामध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा रखडलेला प्रकल्प तो अधिक पुढे कसा घेऊन जाता येईल, त्याच्यासाठी जमिनीचं भूसंपादन कसं करता येईल असा प्रयत्न त्यांनी केला आणि ते काम प्रगतीपथावर आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आज आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून या सगळ्या भागामध्ये मराठवाड्यातल्या अनेक गोष्टीचा उल्लेख आपल्याला यासाठी करावा लागणार आहे की हा प्रदेश आपण समजतो तसा प्रदेश नाहीये, आपल्याला जे वाटतं तसा हा प्रदेश नाहीये. या प्रदेशाचं भौगोलिक वातावरण अत्यंत चांगलं आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये कापूस, तूर, हरभरा आणि ऊस ही प्रमुख पिकं आहेत. या पिकावर सगळी शेती अवलंबून आहे, आपलं सगळं अर्थकारण अवलंबून आहे. या नगदी पिकाला आपण जेव्हा विचार करतो की तेव्हा असं घडतं कधी कधी की जेव्हा आपल्याकडे पीक येत नाही तेव्हा बाजारात त्याला भाव येतो, जेव्हा बाजारात भाव येतो तेव्हा ते उत्पादन आपल्याकडे येत नाही. आणि मग अशा वेळेस प्रश्न पडतो की आपण काय केलं पाहिजे नक्की. हवामानाचा अंदाज घेऊन नवीन पिकं आणली पाहिजे का, हवामानाचा काही यंत्रणा उभी केली पाहिजे का. आणि मला असं वाटतं की आज आपल्याकडे बुद्धिवादी लोकांचं प्रमाण प्रचंड आहे, म्हणजे सल्ला देणाऱ्या लोकांचं प्रचंड प्रमाण आहे. ज्या उद्देशाने आपण सगळं उभं केलेलं आहे, शिक्षणाची व्यवस्था असेल, प्रशासनाची व्यवस्था असेल, आपलं अर्थकारण वाढावं म्हणून उद्योगाच्या संदर्भात नवीन काही प्रकल्प आपण आणलेले असू. मला आश्चर्य असं वाटतं की मराठवाड्यातल्या पोरांना हे कळलं पाहिजे की मराठवाड्याला जेव्हा केव्हा काही हवं असतं तेव्हा मराठवाड्याला सहज कुठलं काही भेटलेलं नाही हे लक्षात ठेवा. मराठवाड्याला जेव्हा जेव्हा काही भेटलं तेव्हा संघर्ष करावा लागला, हा इतिहास आहे आपला. आपण बघतोय की 1974-75ला मराठवाड्यामध्ये मराठवाडा विकास नावाचं मोठं आंदोलन झालं होतं. त्यावेळेसही मराठवाड्यातले अण्णासाहेब गव्हाणे असतील, गोपीनाथ मुंडे असतील, उषा दराडे असतील, सुशीला मोराळे असतील, टी.पी. मुंडे असतील, भाई ज्ञानोबा मुंडे असतील, अजून अन्य काही माणसं असतील की ज्यांचे नाव कदाचित मलाही माहीत नाही, पण मराठवाडा विकासाचं आंदोलन ज्यांनी दमदार पद्धतीनं चालवलं आणि मराठवाडा विकासाच्या आंदोलनामध्ये गोळीबार झाला, अनेक जणांना जेलमध्ये जावं लागलं. आणि नंतर आपल्या पदरात एक गोष्ट पडली, ती म्हणजे परभणीचं जे कृषी विद्यापीठ आहे, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे, हे आपल्याला संघर्षातून भेटलं. या संघर्षातून आपल्याला अंबाजोगाईचं ग्रामीण रुग्णालय भेटलं. म्हणजे मराठवाड्यातल्या कोणत्याही गोष्टीची उपलब्धी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल, हे मात्र निश्चित. आणि म्हणून कालच्या मराठवाड्याचा बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला फार प्रभावी वाटतं की ते असं म्हणतात की जी माणसं स्वतःचा इतिहास विसरतात ती माणसं स्वतःचा इतिहास घडू शकत नाहीत. जर तुम्हाला काही ऐतिहासिक घडवायचं असेल तर तुम्हाला इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. आणि विशेषतः आमच्याकडे जी प्रगल्भता यायला पाहिजे, वैचारिक प्रगल्भता यायला पाहिजे, मला वाटतं की स्वातंत्र्याच्या 70-72 वर्षानंतर सुद्धा ती वैचारिक प्रगल्भता आलेली नाही. आम्ही सगळ्या अर्थानं विकास केलेला आहे. म्हणजे अर्थकारणामध्ये जी आमची पिढी रोजाला गेल्याशिवाय त्यांची चूल पेटत नव्हती, अशा कुटुंबातली अनेक आमच्यासारखी पोरं आज स्थिर स्थावर झालेली आहेत. अनेक पोरं वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन मोठ्या शहरात जाऊन मोठी माणसं झालेली आहेत. आम्ही जेव्हा मोठ्या शहराकडे जातो तेव्हा पाठीमागे सुद्धा आम्ही वळून बघितलं पाहिजे की आम्ही कुठून आलो, आमची सुरुवात कुठून झाली. खरं म्हणजे हे कोरोनाचा जो प्रादुर्भाव झाला आणि त्यानंतर जे वातावरण निर्माण झालेले सामाजिक आणि विशेषतः आध्यात्मिक वातावरण जे निर्माण झालेले, त्याची दोन कारणं आपल्याला बघायला भेटतील की आज आपला गाव बरा गड्या असं म्हणण्याची वेळ आली. 40-40 वर्षापूर्वी ज्या लोकांनी गावं सोडली, ज्यांना गावात येण्यासाठी टाईम नसायचा, आपल्या आप्तसोक्यामधला एखादा माणूस मेला, काही दुखणं भानं असेल आणि जर आपण त्याला निरोप दिला की अरे तू गावाकडे येऊन जा, जर गावात माणसं नात्यातली माणसं आजारी आहेत, त्यांच्या घरी काही सुखदुःखाचा कार्यक्रम आहे, तू आला पाहिजेस, असं आपण जर त्याला निरोप दिला की तो त्याचं कारण सांगायचं नाही रे माझ्याकडे वेळच नाहीये, कसं येणार मी, माझं असं आहे, माझ्या मुलाची 10वी चालू आहे, माझ्या मुलीची 12वी चालू आहे, माझ्या नोकरीत मला रजाच नाही, असली कारणं ती सांगायची. आणि कितीही वाईट काळात जी माणसं गावाकडे येत नव्हती ती माणसं आता गावात येऊन गावामध्ये कायमस्वरूपी घर करता येऊ शकतं का, याच्या आहेतच पैसे तर एखादी एकर जमीन घेता येऊ शकते का, असा विचार गेल्या 2 महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोक करतायत, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि मग हे माणूस पण का आमच्यामधून नाहीसं झालं याचा सुद्धा आम्ही गंभीरपणे विचार केला पाहिजे. त्याचे कारण आहे की आमची वाचन संस्कृती गेल्या काही दिवसात पूर्णपणे संपलेली आपल्याला पाहावयास मिळेल. मराठवाड्यामध्ये प्रगल्भ पुस्तकं लिहिणारी माणसं जशी आहेत तशी ती वाचणारी माणसं सुद्धा निर्माण झाली पाहिजेत. वाचाल तर वाचाल हा जो वाक्य आहे किंवा ही जी संस्कृती आहे ती आपण बघितली पाहिजे.
म्हणजे मला विशेषतः उल्लेख करावा वाटेल की सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मराठवाड्याची अशी विशेष एक ओळख आहे. मग अगदी तुम्ही सुरुवातीपासून जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जी नावं आपण पाहतो सांस्कृतिक क्षेत्रातली, साहित्याच्या क्षेत्रातली, डॉक्टर युम पठाण जे हे नाव आहे, किंवा तुळशीराम महाराज गुट्टे असतील हे नाव आहे, किंवा नरहर कुरुंदकर असतील आपले नांदेडचे, किंवा फमू शिंदे सर असतील, भास्कर चंदन शिव सर असतील, शहाजिंदे सर असतील, कौतिकराव ढाले असतील, अनुराधा पाटील असतील, महावीर जोंधळे असतील, ही सगळी माणसं, भगवंतराव देशमुख असतील, ही सगळी माणसं आमचा कालचा मराठवाडा होता. या माणसांनी ज्या पद्धतीचं साहित्य आपल्या नवीन पिढीसाठी उपलब्ध करून ठेवलंय ते किमान आम्ही शोधून तर बघितलं पाहिजे की त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलंय. म्हणजे साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभलेल्या आसाराम लोमटेसारखा माणूस असेल, रवी कोरडेसारखा माणूस असेल, अनुराधाताई पाटलासारखा माणूस असेल, या लोकांची ना आमची ओळख तरी आहे का आज? या लोकांना किमान आम्ही पुस्तकातून तरी ओळखतो का? अशा पद्धतीचे कुणी कवी मराठवाड्यामध्ये आहेत ही जाणीव तरी आपल्याला आहे का? श्रीकांत देशमुख सारखा माणूस मराठवाड्यामध्ये साहित्याच्या क्षेत्रात आहे, इंद्रजित भालेराव सारखा माणूस मराठवाड्यात आहे, प्राध्यापक गणेश मोहिते सारखा माणूस जो की राजकारणात आणि समाजकारणात राहून वेगवेगळ्या राजकीय विषयावर समीक्षा करतो असा माणूस मराठवाड्यामध्ये आहे, विश्वाधार देशमुखासारखा अत्यंत उदयोन्मुख साहित्यिक मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये आहे जो बीडचा आहे. कदाचित आपल्याला माहीत नसेल की जगभरातल्या सगळ्या साहित्यातल्या आणि सगळ्या भाषेतल्या कवितांचा आणि चांगल्या लेखांचा अनुवाद करणारा पृथ्वीराज तौर सारखा मराठवाडा नांदेडच्या विद्यापीठामध्ये असलेला प्राध्यापक आपल्याकडे आज उपलब्ध आहे, पी विठ्ठल सारखा माणूस आज आपल्याकडे उपलब्ध आहे, किंवा असे अनेक लोक आहेत की ज्यांची नावं आपल्याला आज घेता येऊ शकतात की ही सगळी नावं साहित्याच्या क्षेत्रामधली की ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय मराठवाड्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी आपण करू शकत नाही. आणि म्हणून अशा सगळ्या लोकांच्या संदर्भात आपण विचार केला पाहिजे की ज्या संदर्भात आपण असं म्हणतो, विशेषतः नादो महानोर हे मराठवाड्याचं भूषण आहे. खरं म्हणजे मी परवाही एका कार्यक्रमात सांगितलं की नादो महानोरांनी शेतकऱ्यांचं दुःख, दैन्य आणि व्यक्त केली. त्या चिंतेतून आणि त्या दुःख वेदनेतून अनेक कवी, अनेक साहित्यिक तयार झाले. भास्कर बडे सारखा माणूस मराठवाड्याने आपल्याला साहित्याला दिला. ही सगळी माणसं जी आहेत ही माणसं कुठल्या तरी निमित्तानं आम्ही वाचली पाहिजे का नाही? दुर्दैवानं आम्ही माणसं वाचत नाही. माणसानं लिहिलेलं वाचायचं तर फार दूर आहे. आपण बघतो की सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मराठवाडा काय आहे आज? सांस्कृतिक क्षेत्रामधल्या किती लोकांना माहित आहे की या देशाचं नाटक या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणारा, विशेषतः दिल्लीमधल्या नाट्य संस्थेचा अध्यक्ष राहिलेला वामन केंद्रे हा बीड जिल्ह्यातला आहे. श्रीराम बडे बीड जिल्ह्यातले आहेत, मकरंद अनासपुरे बीड जिल्ह्यातले आहेत. आमचे प्राध्यापक श्याम पाठक सरांचा मुलगा पाठक आज चांगला मराठीतला कलाकार आहे. या सगळ्या लोकांना आपण विचार केला पाहिजे की या लोकांचं जे योगदान त्या क्षेत्रात आहे त्यांचा आदर्श आपल्याला काही घेता येऊ शकतो का? दुर्दैवानं आपण हा विचार कधीच करत नाही की काय केलं पाहिजे किंवा या लोकांचा आदर्श घेतला पाहिजे, या लोकांशी बोललं पाहिजे, या लोकांशी हितगुज केलं पाहिजे, त्यांचा जो संघर्ष आहे तो अभ्यासला पाहिजे. आज गावातून निघून ही माणसं इतकी प्रचंड उंचीवर का गेलीत त्याचा आपण विचार केला पाहिजे. मराठवाड्यामध्ये काल काय होतं याचा जर आम्ही अभ्यास करू शकलो तर मराठवाड्यात आज काय आहे याचा आपल्याला अभ्यास करता येईल. आणि मराठवाड्यात आज काय आहे याचा जर आम्ही अभ्यास करू शकलो तर मराठवाडा उद्या कसा असेल आणि उद्याचा मराठवाडा कसा असला पाहिजे या संदर्भातला विचार आपल्याला करता येईल. दुर्दैवाने आपण कालचाच मराठवाडा पाहत नाही की नेमका मराठवाडा कसा होता, मराठवाड्याची पार्श्वभूमी काय होती, मराठवाडा निर्माण कसा झाला, मराठवाड्याला उभं करण्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्यांचं आयुष्य कसं होतं. आज भाई उद्धवराव पाटलांचं नाव अनेक लोकांना माहीतच नाही की एवढा मोठा माणूस आपल्याकडे होऊन गेला. BN देशमुख सारखा माणूस की ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं. हे सगळे लोक मराठवाड्याच्या माणसाचं भलं व्हावं याच्यासाठी राबले, याच्यासाठी त्यांनी आपलं जीवन खस्ता खाल्ल्या. आणि दुर्दैवानी मराठवाड्यातल्या तरुण पोरांना, विशेषतः शिकलेल्या पोरांना मराठवाड्याच्या कालच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे आज मराठवाडा सोडून द्यायचा आणि मराठवाड्याच्या अन्य भागात जायचं. खरं म्हणजे जी पोरं मुंबई, पुण्यामध्ये किंवा अन्य देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये गेली त्या सगळ्या पोरांनी जर ठरवलं की मराठवाडा सुद्धा तितकाच संपन्न आपण करू शकतो. अनेक देशाच्या भूभागापेक्षा जास्त भूमी असलेला हा मराठवाडा विभाग आहे. कुठल्या तरी देशात जाऊन, कुठल्या तरी राज्यात जाऊन, कुठल्या तरी शहरात जाऊन 10,000 15,000ची नोकरी करण्यापेक्षा मराठवाड्यामध्ये जर आम्ही
त्या हाताला चांगलं काम देऊ शकलो, तंत्रज्ञान आणि माहितीचा उपयोग करू शकलो आणि नवीन उद्योग जर आम्ही आणू शकलो, औरंगाबादसारखा जिल्हा जिथं आहे की जिथं स्कोडा, बजाज, व्हिडिओकॉन किंवा अन्य काही उद्योग आहेत, या उद्योगांना अजून चालना देता आली आणि आमच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला जर आम्हाला काम देता आलं तर उद्याचा मराठवाडा हा सुखी आणि संपन्न आपण पाहू शकू. आपल्या समोरची सर्वात महत्त्वाची प्रश्न जो आहे तो आहे रोजगाराचा प्रश्न. कारण अर्थव्यवस्था ही गोष्ट अशी आहे की अर्थव्यवस्थेशिवाय अन्य कोणतीही गोष्ट अशी नाही की ज्याच्यामुळे आपल्याला काही नवीन करता येईल. अर्थव्यवस्था जोपर्यंत म्हणजे मजबूत होणार नाही तोपर्यंत आपल्या सगळ्या चर्चा किंवा आपण ज्या गोष्टीवर बोलतो त्या गोष्टीला काही अर्थ उरणार नाही. आणि म्हणून अर्थव्यवस्थेच्या संदर्भात एक धोरणात्मक कार्यक्रम राज्य सरकारकडून आणि देश पातळीवरून मराठवाड्यातल्या नेतृत्वाला आणता येऊ शकतो का, या संदर्भातलं मार्गदर्शन मला वाटतं या क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी केलं पाहिजे. आपल्याकडे असं समज आहे की राजकारणामध्ये आपण एखाद्याला संधी दिली की मग सगळं काही त्यांनी करायचं, म्हणजे जो कोणी नेता होतोय, पुढारी होतोय, त्यांनीच सगळं केलं पाहिजे अशी आपली सगळ्यांची मानसिकता आणि धारणा आहे. मला असं वाटतं की तुम्हाला जे काही तुमच्या डोक्यात कल्पना आहेत, तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते तुम्ही मांडलं पाहिजे. जोपर्यंत हे मांडलं जाणार नाही, जोपर्यंत हे अभ्यासलं केलं जाणार नाही तोपर्यंत कळणार नाही. मला आठवतं की मी डॉक्टर स्वामीनाथनना एकदा भेटलो होतो. मी त्यांच्या एका कार्यक्रमाचं संचलन सुद्धा केलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये फिनिक्स फाउंडेशन आमच्याकडं जे पाशा पटेल शेतकऱ्यांचं काम करतात, गेली अनेक वर्षापासून शेतकऱ्याचं काम करतात, त्या पाशा पटेलांनी स्वामीनाथनचा एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये योगाने मला जाण्याची संधी भेटली. मी त्या कार्यक्रमामध्ये स्वामीनाथनचं एक उदाहरण ऐकलं होतं की ते म्हणाले की आम्ही पिकाच्या संदर्भातल्या अनेक गोष्टींची चर्चा करतो की पिकं अशी असली पाहिजे, धान्य असलं असं पाहिजे, नवीन जाती आल्या पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे आणि मग शेतामध्ये जे पेरतो त्याच्याकडेच पीक म्हणून पाहतो. तर आम्ही केवळ शेतात जे पेरतो त्याच्याकडेच पीक म्हणून पाहिलं नाही पाहिजे किंवा त्याच्याकडेच अर्थकारण म्हणून पाहिलं नाही पाहिजे, तर शेताच्या बांधावर असलेलं झाड याच्याकडे सुद्धा आपण एक पीक म्हणून पाहिलं पाहिजे, याच्याकडे सुद्धा आपण एक अर्थकारण म्हणून पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं होतं की त्यांनी सांगितलं की बांधावर आलेलं एखादं लिंबाचं झाड असतं, ते चांगलं डेरेदार असतं आणि त्या लिंबाच्या झाडाच्या सावलीनं काही पाटा 2 पाटा जमीन पडते, कारण तिथं ऊन पोहोचत नाही आणि मग त्या झाडाखाली पीक येत नाही. आणि म्हणून अनेक शेतकरी ते झाड तोडून टाकतात. ते तोडून टाकताना बिलकुल विचार करत नाही त्याच्या अर्थकारणाचा. ते कुठल्या तरी एखाद्या व्यापाऱ्याला बोलवतात आणि सांगतात की हा लिंबाचं झाड मला नकोय, हे घेऊन जातो, सांग किती पैसे देतो. आणि मग तो व्यापारी सांगतो की देतो 500-1000 रुपये. शेतकऱ्याला वाटतं चला इथं तसं ते बांधावर येऊन तसा त्याचा काही उपयोग नाहीये, आपण त्याला देऊन टाकूया. आणि म्हणून शेतकरी ते झाड त्याला 500-1000 रुपयाला विकतो. तो व्यापारी येतो, झाड तोडतो आणि त्याच ठिकाणी त्या झाडाचे अनेक तुकडे करतो आणि तुकडे केलेल्या त्याच्या फांद्याचं जे सरपण होतं त्या सरपंचाचेच 1000 रुपये होतात. व्यापारी त्याचा बुंदा म्हणजे त्याचं खोड उचलतो, ते मशीनमध्ये घेऊन जातो, लाकडी मशीनमध्ये घेऊन जातो आणि त्याला अत्यंत व्यवस्थितपणे कापून घेतो आणि ते जो बुंदा आहे तो ते घनफुटावर विकतो. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 10-12 वर्षे ते झाड वाढवलेलं असतं, बांधावर उभं केलेलं असतं, त्याला कदाचित त्याला पाणी घातलेलं असतं, मात्र शेत पडतंय ही अडचण होते म्हणून तो ते विकतो आणि ते जेव्हा जातं लाकडी मशीनमध्ये जातं, म्हणजे बांधापासून लाकडी मशीनपर्यंत जाईपर्यंत त्या झाडाची किंमत, त्याला मात्र त्या झाडाचे 1000 रुपये मिळतात. हे अर्थकारण शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे जसं अर्थकारण शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे तशाच पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा हे अर्थकारण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुमच्या ज्ञानाचा आणि तत्वज्ञानाचा उपयोग करून मुंबई पुण्यातली माणसं जर अधिकचं अर्थकारण चांगलं करणार असतील तर तुमच्या ज्ञानाचा आणि तत्वज्ञानाचा उपयोग मराठवाड्यातल्या माणसाला आणि मराठवाड्यातल्या मातीला का होऊ नये याचाही तुम्ही विचार घडत नाही. असं जे आपल्याला वाटतंय ते आपण कुठंतरी व्यक्त झालं पाहिजे, कारण जोपर्यंत तुम्ही व्यक्त होणार नाही तोपर्यंत काही गोष्टी घडणार नाहीत. आपल्याकडे हे व्यक्त होणारी काही माणसं आहेत, विशेषतः शेतीच्या संदर्भामध्ये कविता करणारे अनेक लोक आपण बघतो. जसं मी दासू वैद्यांचं उदाहरण सांगतो, आमचा मित्र केशव खटिंग चं उदाहरण सांगतो, किंवा बालाजी चिरडे असतील, किंवा अजून शिवानंद भानुसे असेल, दीपक पवार असेल, विठ्ठल भुसारे असेल, आमचा राजा प्रभू असेल, अभिजित ब्रह्मनाथकर असेल. आमचे ही सगळे पोरं जी नवीन पोरं आहेत या पोरांचा आम्ही उपयोग करून घेतला पाहिजे. या पोरांना जी नवीन बुद्धी भेटलेली आहे, आम्ही विशेषतः प्रसार माध्यमांच्या क्षेत्रामध्ये आम्ही बघतोय की पूर्वी आमच्याकडे
उन्हाळे वगैरे जे होते औरंगाबादला, जे चांगले विचारक आहेत आपण त्यांना पाहतो की ते सुद्धा पत्रकारिता क्षेत्रात सुद्धा अनेक माणसं आहेत की ज्यांच्याबद्दल आम्ही बोललं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आमचा बोंद्रे, दिव्य मराठीचा बोंद्रे असेल, आमचा रामदासी असेल, आमचा कृष्णा केंडे असेल, आमचा सिद्धार्थ असेल, उन्हाळे साहेब असतील, या सगळ्या मीडियातल्या लोकांशी आम्ही एकदा बोललं पाहिजे आणि त्यांना हे विचारलं पाहिजे की आपण ही सगळी डेव्हलपमेंट करण्यासाठी, मराठवाड्यातल्या माणसाला अधिक अर्थकारणात उंची देण्यासाठी आणि त्यांचं सगळं सामाजिक आयुष्य सुधारण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे या संदर्भात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. आम्ही ह्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेत कुणाचं तरी मार्गदर्शन तर घेतलं पाहिजे. दुर्दैवाने आम्हाला मार्गदर्शन घेणं म्हणजे कमीपणा वाटतो. कुणाला कळतंय, माझं म्हणणं असं की मला एखादी गोष्ट कळत नसेल तर मी ती अनेक लोकांना विचारली पाहिजे की हे असं कसं करता येईल आपल्याला, आणि हे जर करू शकलो आपण तर मला वाटतं की आपण एक मोठी परंपरा मराठवाड्यामध्ये जी आहे की जे मला आठवतं की आजही मी लहानपणी अनेक लोकांच्या कविता ऐकायचो की आजही त्या कविता जेव्हा ऐकतो तेव्हा असं वाटतं की किती उंचीची माणसं होती ही माणसं होती. यांना कसं सुचलं असेल. म्हणजे फमू शिंदेंची आई आजही अनेक कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसते. फमू शिंदे हा नाव आलं की आई कविता आठवते. तसं रारम बोराडे यांचं आमदार सौभाग्यवती असेल किंवा डॉक्टर लक्ष्मीकांत तांबोळी यांचं आपण बघतो की त्यांचं जे योगदान साहित्याच्या क्षेत्रातलं ते मोठं आहे. विशेषतः ज्या मराठवाड्यातल्या एका नाटकाने म्हणजे देशाला एक नवीन पायंडा दिला ते म्हणजे एकपात्री अभिनयाचा. एकपात्री अभिनय कसा केला जाऊ शकतो आणि ते किती उंचीवर नेलं जाऊ शकतं की ज्याचे किमान 2,500-3,000 हजार प्रयोग झाले. ते वराड चाललं लंडनला ज्यांनी निर्माण केलं ते लक्ष्मण देशपांडे आमच्या मातीतले भूमिपुत्र. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जाणीवपूर्वक तपासल्या पाहिजे आणि जोपासल्या पाहिजे. दुर्दैवानं आम्ही काही तपासत नाही आणि जोपासत नाही. नागनाथ कोत्तापल्ले सर असतील, वासुदेव मुलाटे असतील, लुलेकर सर असतील, आमचे डॉक्टर सुधीर गव्हाणे सर असतील, शिवराज नाकाडे साहेब असतील, या सगळ्या बुद्धिवादी लोकांना एकत्रित केलं पाहिजे. कारण हे कालच्या मराठवाड्यातले लोक आहेत. हे सगळी विद्वत्ता आणि हे सगळं ज्ञानाचं भांडार जे आहे हे कालच्या मराठवाड्यातलं आहे. ही लोक आता आपल्याला उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे कालच्या मराठवाड्यातली जे लोक आपल्याला उपलब्ध आहेत त्या लोकांशी आपण बोललं पाहिजे आजच्या मराठवाड्यातल्या लोकांनी. म्हणजे कालच्या मराठवाड्यातल्या बुद्धिवाद्यांना, शेतीतल्या तज्ज्ञांना, उद्योगातल्या क्षेत्रातल्या उद्योगपतींना आम्ही बोललं पाहिजे आणि त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे की आज आम्हाला काय निर्माण करता येईल. आणि जर हे आम्ही एका परंपरेतून दुसऱ्या परंपरेला, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला काही देऊ शकलो तर आज आमच्याकडे जे उपलब्ध होईल ते येणाऱ्या उद्याच्या पिढीसाठी आम्ही देऊ शकू. उद्याचा मराठवाडा आणि उद्याच्या मराठवाड्यातली सगळी तरुण पोरं आणि येणाऱ्या पिढ्या असं म्हणायला नाही पाहिजे की मराठवाड्यातल्या मधल्या पिढीने आम्हाला काही दिलं नाही. कारण जी पहिली कालची पिढी होती त्यांनी तर आम्हाला मराठवाडा दिला, अत्यंत चांगला संपन्न मराठवाडा तुम्हाला दिला, ऐतिहासिक मराठवाडा दिला, संघर्षातून जन्माला घातलेला मराठवाडा आमच्या हातात दिला. मग आज आमची जबाबदारी अशी की आजचा जो मराठवाडा आहे तो मराठवाडा अधिक संपन्न कसा केला जाईल. सामाजिक दृष्ट्या असेल, धार्मिक दृष्ट्या असेल, आर्थिक दृष्ट्या असेल, कृषीच्या क्षेत्रात असेल, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असेल, उद्योगाच्या क्षेत्रात असेल, या सगळ्या क्षेत्रामधला मराठवाडा, आजचा मराठवाडा आम्हाला उद्या जेव्हा नवीन पिढीच्या हातात देण्याची वेळ येईल तेव्हा सुद्धा तो एका उंचीवर गेलेला असला पाहिजे. मराठवाड्याशिवाय महाराष्ट्राचा गाडा चालणार नाही अशी स्थिती आपण निर्माण केली पाहिजे. आर्थिक केंद्र आम्ही आमच्या भागामध्ये निर्माण केली पाहिजेत. आज आमच्याकडे औरंगाबाद आहे, आमच्याकडे नांदेड आहे, आमच्याकडे लातूर आहे की जी मोठी शहरं नावारूपाला येऊ लागलेली आहेत. या शहरामध्ये जर नवीन काही उद्योग आणता आला, आम्हाला तिथे गुंतवणूक करता आली, किंबहुना देशाच्या बाहेरच्या अनेक कंपन्यांना आम्ही वीज, पाणी आणि जमीन उपलब्ध करून देऊ शकलो तर मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. या जमिनीचा उपयोग आम्हाला करता येईल. दळणवळणाची साधनं आम्हाला निर्माण करता आली अधिकची. कारण आता आपण बघतोय की मराठवाड्यातल्या जवळपास सर्व भागातून देश स्तरावरची अनेक राष्ट्रीय महामार्गांचं जाळं मराठवाड्यात निर्माण झालेलं आहे. म्हणजे वाहतुकीची व्यवस्था निर्माण झालेली, वाहनांची व्यवस्था निर्माण झालेली. मात्र या भागात जी तरुण पोरं आहेत, जे शिकलेली आहेत, कारण आमच्याकडे शिकलं म्हणजे नोकरी लागण्यासाठी आम्ही शिकतो, अशा पद्धतीची आमची जी मानसिकता आहे ती आम्ही बदलली पाहिजे. आणि शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नाही तर ते माणूस होण्यासाठी आहे, ते विकासाची एक पाऊल वाट आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे जर आम्ही करू शकलो तर मला वाटतं की मराठवाडा कालचा जो होता, कालचा मराठवाडा जो आज आमच्या ताब्यात दिलेला आहे त्या पिढीनं,
तो आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला मराठवाडा ताब्यात देताना अन्य चांगल्या पद्धतीनं तो पुढे घेऊन जाता येईल का, या संदर्भातला विचार आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्या भौगोलिक गोष्टी असतील किंवा अन्य काही गोष्टी असेल, याच्यावर चर्चा करताना मला तुम्हाला सांगायचं आहे की मराठवाड्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर मराठवाड्यामध्ये विकासासाठी पोषक असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा इथे उपलब्ध आहे. आपल्याकडे कामगार उपलब्ध आहेत, कारखानदारी करणारी मानसिकता उपलब्ध आहे, कारखानदार व्हायची इच्छा असलेली लोक आहेत. कारण काही लोकांना आयुष्यामध्ये काही नाही झालं तरी पैशावाला व्हायची इच्छाच आहे, असेही लोक मराठवाड्यात आहेत. अशी मानसिकता असलेल्या लोकांना जर आपण अधिकचं मनुष्यबळ देऊ शकलो, जसं मी तुम्हाला उल्लेख केला की एकट्या बीड जिल्ह्यामधून पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 6 लाख मजूर आपण ऊस तोडीच्या निमित्तानं पुरवतो. हा लोंढा जर आपल्याला थांबवता आला, खरं म्हणजे ऊस तोडीचा लोंढा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये थांबवावा लागणार आहे. कारण आत्ता बीड जिल्ह्यामधून ही मजूर जात असले तरी अन्य काही भागातून सुद्धा आता ऊस तोडीला जाणाऱ्या मजूर वाढू लागलेले आहेत. या मजुरांचं शिक्षणाचा प्रश्न असेल, या मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, या मजुरांच्या अन्य काही गोष्टींचा प्रश्न असेल, किमान यांची पुढची पिढी तरी ऊसतोड मजूर होणार नाही, या संदर्भातला विचार सुद्धा आम्हाला करावा लागणार आहे. कारण बीड जिल्ह्याचं जे काही नाव आहे त्या मजुराच्या संदर्भातलं ते पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या सगळ्या पिढीवर येऊन पडलेला आहे. विशेषतः बीड जिल्ह्यात माझ्यासहित जी पोरं ऊसतोड कामगारांच्या विषयावर काम करतात, मग त्याच्यामध्ये आमचा मोहन गुंडा असेल, आमचा मोहन जाधव असेल, आमचा दत्ता असेल, आमचा प्रशांत पवार असेल, या शिवराज बांगर असतील किंवा अन्य जी नवीन पोरं आहेत की जी शिकलेली पोरं आहेत आणि त्यांना या विषयामध्ये रस आहे, त्या सगळ्या पोरांनी ऊसतोड कामगाराच्या संदर्भातली एक भूमिका घेतलेली आहे. ऊसतोड कामगारांची संघटना जी अनेक वर्षापासून त्या विषयावर काम करते, त्यांना बरोबर घेऊन आम्ही आदरणीय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे विनंती केली आहे की आगामी काळामध्ये ऊसतोड कामगारांच्या समस्या संपवण्यासाठी आणि त्यांना एक अधिक स्थैर्य असलेलं आयुष्य देण्यासाठी कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावानं सरकारनं सुरू केलेलं महामंडळ कृतीशील आणि गतिमान करता येऊ शकतं का, आणि त्याच्यातून काही मार्ग काढून ऊसतोड कामगारांच्या विषयावर अधिक चांगलं काम करता येऊ शकतं का, असाही प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि म्हणून हा बीड जिल्ह्याचा प्रश्न आहे. तसंच अन्य जिल्ह्यातल्या काही स्थानिकचे विषय जसं हिंगोली, परभणी या भागातली बहुतांशी मुलं ही पुण्यात किंवा औरंगाबादमध्ये कामाच्या निमित्तानं आहेत, तर ही सगळी मुलं त्या जिल्ह्यामध्ये त्यांना काम उपलब्ध होऊ शकतं का, असाही आमचा प्रयत्न आहे. कारण आज मराठवाड्याकडे राजकीय नेतृत्वाचा अभाव नाही, हे लक्षात ठेवा. आज मराठवाड्यामध्ये राजकीय नेतृत्व करणारी अत्यंत डोळस असलेली पिढी आपल्याकडे निर्माण होते. राज्यसभेमध्ये आमचे नेते राजू सातव साहेब ज्या पद्धतीनं काम करतायत, मराठवाड्यातला उद्याचं ते एक चांगलं नेतृत्व आहे. धनंजय मुंडे आहेत, राजेश टोपे आहेत, की ही सगळी मंडळी भविष्यामधलं राजकारणाचं एक वैभव जोपासणारी आमची पिढी आहे. आणि म्हणून सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन, बरोबर घेऊन मराठवाड्याच्या विकासामध्ये अधिकचं काही टाकता येऊ शकेल का आपल्याला, याचा विचार आपण आज केला पाहिजे. आज मराठवाड्याची स्थिती तशी दुष्काळ सदृश्य स्थिती सातत्यानं आपल्याला दिसते. हे दुष्काळ सदृश्य स्थिती दिसायला आपण स्वतः कारणीभूत असलेली माणसं आहोत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की मराठवाड्यातल्या काही गोष्टीवर एकत्रित बसलं पाहिजे. पक्षाच्या पलीकडे जाऊन आपली काही व्यक्तिगत मतभेद असतील तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण एकत्रित बसलं पाहिजे. आणि जलसंधारणासारखी कामं मराठवाड्यात वाढवता येऊ शकतील का, प्लास्टिकवर प्रक्रिया करणारे काही कारखाने मराठवाड्यात आणता येऊ शकतील का, धातूच्या संदर्भातली काही कारखाने मराठवाड्यात आणता येतील का, शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांच्या संदर्भातली काही कारखाने मराठवाड्यात उभे करता येतील का, बी बियाण्याच्या संदर्भातली नवीन प्रक्रिया करून काही धोरणात्मक कारखाने इकडे उभे करता येतील का, शेतकऱ्याला लागणारं बी बियाणं आणि खतं कमीत कमी भावात उपलब्ध करून देण्याचा हा एक मोठा मार्ग आहे. कारण ट्रान्सपोर्ट खर्च कमी झाला तर शेतकऱ्यांना कमी प्रमाणात त्याचं पैसे द्यावे लागतील. आणि म्हणून अधिकच्या सुविधा शेती या व्यवसायाला आपल्याला देता येतील का, आणि शेतीकडे आपण व्यवसाय म्हणून बघता येईल का, असा विचार उद्याच्या मराठवाड्यामध्ये आपण केला पाहिजे. शेतीच्या संदर्भातल्या अनेक धोरणात्मक गोष्टी आपण जाणीवपूर्वक तपासल्या पाहिजेत. शेतीमध्ये फळबाग प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आपण जन्माला घातले पाहिजेत. अनेक फळाचे जे जागतिक दर्जावरचे भाव आहेत ते लक्षात घेता जर आपल्याकडची ही सगळी कष्टाळू माणसं, कारण मराठवाड्याचं वैशिष्ट्य आहे की मराठवाडा हा कष्टाळू माणसांचा प्रदेश आहे. अत्यंत कष्ट, अत्यंत मेहनत करणारे लोक मराठवाड्यामध्ये आहेत. जसे ते
राजकारणात आहेत, जसे ते अर्थकारणात आहेत, जसे ते समाजकारणात आहेत, तसे काम करून प्रतिष्ठा आणि प्रगल्भता उभी करणारी माणसं मराठवाड्याच्या मातीमध्ये आहेत. ही मराठवाड्याच्या मातीमधल्या माणसाला प्रतिष्ठा देण्याचं काम आपण केलं पाहिजे. मला वाटतं हाच प्रयत्न पुण्यामध्ये काम करत असताना बेद्रे पाटील आणि त्यांची सगळी टीम करते आहे. कारण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्यापैकी मला असं वाटतं की पुण्या मुंबईमध्ये गेलेली माणसं जी आता गावात आलेली आहेत ती परत जाण्याच्या मनस्थितीत आज तर नाहीत. त्यांना असं वाटतं की इथेच काही काम करता येऊ शकेल का, आणि इथंच किमान तिथे जी आपण एक भाकर खातो तर अर्धी भाकर सुखाची आपल्या गावात आपल्याला खाता येईल का, असा विचार आता काही लोक करू लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये मजुराचा जो शेतीच्या विशेषतः शेतीला मजूर भेटत नव्हते आणि म्हणून अनेक लोक अनेक बागायतदार शेती करायचं टाळत होते. आणि म्हणून मजूर जर उपलब्ध झाले शेतीसाठी तर शेतीमध्ये अधिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन काढता येईल का. विशेषतः हरभरा, तूर, कापूस आणि ऊसाच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी आपल्याला करता येतील का, असा एक विषय या निमित्तानं मी आपल्यासमोर ठेवतो. आणि म्हणून आज या निमित्तानं मी फक्त आपल्यासमोर मला आवडणारी भगवंत देशमुखांची एक सुंदर अशी कविता जी मराठवाड्याच्या संदर्भातली आपण वाचतो ऐकतो की मला फार तिचा प्रभाव मला कालही जाणवत होता आणि आजही तो मला जाणवतो की संत महंतांची भूमी माही मराठवाड्याची, भोई भाबडी माणसं लई पुण्यवान माती, दीनदलितांची पोरं रडे वाळवंटी, धारे कनवाळू नाथ पोरं उचले कटी, टाळ मृदंग पावली झाली वैष्णवांची दाटी, ऐसा कनवाळू नाथ नांदे गोदावरी काठी, आंबे जोगाईत आंबा मुकुंद राजाला पावली, आद्य कवीनी लिहिली इथे कविता पाहिली, ऐसे नांदले भोसले सांगे वेरुळची गडी, पंत जोगाईत लिहितो दासू पंताची पासोडी, त्याच्याही पुढे जाऊन भूमपरांड्याचा किल्ला, पुढे नळदुर्ग उभा, किल्ला धारूरचा मने, देवगिरी माहे सगा, जुने अजिंठ्याचे रंग करी दुनियेला दंग, कोरलेल्या आपसरांचे नाही उमगले रंग, अख्खी गंगथड असो जशी सोन्याचा खान, फेका मुठभर दाणे लाक मोती उगवती, कुणी अल्लड लाडली रुसे राजियाची राणी, नको भाराभर चिंध्या आना एकच पैठणी, असं म्हणणारा हा मराठवाडा, असे गुणगान करणारा हा मराठवाडा. मला वाटतं या मराठवाड्याच्या प्रेमात महाराष्ट्रातली इतर माणसं पडतील, मराठवाड्याच्या मातीशी आणि माणसाशी नाळ जुळवण्यासाठी तरफडतील. कारण हाच मराठवाडा आहे ज्यांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर तंजावरपर्यंतच्या साऊथमध्ये, दक्षिण भारतामध्ये स्वतःचं साम्राज्य स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या माणसांच्या ताकदीवर उभं केलं. मरणासाठी आतुर होणारी माणसं ज्यांनी निर्माण केली, मी अगोदर मेलो तर इतिहासात मी आधी अजरामर होईल ही भावना ज्यांनी निर्माण केली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची मायभूमी, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशावळांची पुण्याई ज्या मराठवाड्याला लाभली, त्या मराठवाड्यातल्या माणसांना पुन्हा विनम्र अभिवादन करतो. आणि मराठवाडा काल कसा होता याचा आज अभ्यास केला पाहिजे आणि आज मराठवाडा भविष्यामध्ये आम्ही अधिक ताकदीनं पुढच्या पिढीच्या हातात दिला पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मराठवाडा रहिवासी संघाचे अध्यक्ष बेद्रे पाटील, रुपेश बेद्रे पाटील यांचे आभार मानतो की त्यांनी ही मला संधी उपलब्ध करून दिली. पुन्हा केव्हा तरी अधिक या विषयावर बोलूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.